नमस्कार. नागपंचमी हा श्रावण महिन्यात येणारा एक सण आहे. नागपंचमी या सणाचे विशेष महत्त्व सांगणारी कथा या व्हिडिओमध्ये सांगत आहे. एक आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला. नागपंचमीचा दिवस होता. शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागाची पिल्ली होती त्यांना नांगराचा फाळ लागला आणि ती जागीच मेली. काहीच वेळाने नागिन तिथं आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथं वारूळच नाही आणि पिल्लेही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला. तसं तिच्या मनात आलं, या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्ली मेली आहेत. या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनात आले. फणफणतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला. त्यामुळे सर्वजण मरून पडले. पुढं तिला समजलं की त्याची एक मुलगी परगावी आहे. तिला जाऊन दंश करावा म्हणून ती त्या गावी निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली. तिच्या घरी येऊन पाहिले तर काय, त्या मुलगीने पाटावर नागिन व त्यांची 9 नागकुळं काढली आहेत. त्यांची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाला लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. भक्तिभावाने पूजा चालू होती. दुधाचा नैवेद्य दाखवला होता. पूजा पाहून नागिन तर खूप संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं लोळली. मुलीला म्हणाली, मुली तू कोण आहेस? तुझे आई बाप कुठे आहेत? कोण आहेत? इतकं म्हणाल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिन समोर पाहून ती घाबरली. नागिन म्हणाली, मुली भिवू नकोस. विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दे. तिने सारी हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटले. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तिभावाने पूजत आहे, आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाला आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे. हे काही चांगलं नाही, हे चुकीचं आहे. तिने मुलीला सारी हकीकत सांगितली. तिला फार वाईट वाटलं. मग तिने आई वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला. नागिनीने तिला अमृत आणून दिले. ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली. तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं. सर्व मंडळी जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा त्यांनी विचारले, हे व्रत कसं करावं? मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा. तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला. तर मित्रमैत्रिणींनो, ही नागपंचमी संबंधित कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.